पासून विश्वापर्यंत. गंमत बघा, आपण विष्णूचे सगळे वैष्णव आहेत, ते विष्णूची आपण भक्ती करत असतो. त्या विष्णू नावामध्येच गंमत बघा काय आहे, विश्व अधिक अणु. अणुपासून विश्वापर्यंत ज्याची व्याप्ती आहे तो विष्णू आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगता आहे की तुकाला जर मोजायचं असेल तर कसं मोजलं पाहिजे, या अणुपासून आकाशापर्यंत एवढं मोजायचं आहे. मग तुम्ही आम्ही त्यांच्याबद्दल बोलण्याची प्रार्थना करत तर आपली नाहीच आहे. तुकोबांबद्दल बोलायचं तर तेवढा अभ्यास हवा आणि त्यांनी जे जे सांगितलं आहे त्याच्यातली किमान एक तरी गोष्ट आपण आचरणात आणली पाहिजे. एक तरी, जसं की ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये बोललं जातं, एक तरी ओवी अनुभवावी. बरोबर आहे. मग तसंच तुकोबांचं सुद्धा एक एक अभंग, एक एक क्षण जरी आपण त्याचा आचरणात आणलं ना, त्याची चांगली वेळ झाला सफळ व्यापार. हे तुकोबा महाराज कोण आहेत बरं? कोण आहेत हे तुकोबा महाराज? एक अभंग आहे बघा, जे 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 झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. या विष्णूंनी जेवढे अवतार घेतलेत ना त्यांच्या सगळ्यांबरोबर तुकोबा आहे बरं का. आता कसे तुकोबा महाराज म्हणजे कोण आहेत माहित आहे? दुर्वास ऋषी माहित आहेत ना, साक्षात अग्नी. बरोबर की त्यांचं समोर जायचं म्हटल्यानंतर सगळे जण चळा कापायचे. असे हे दुर्वास ऋषी, त्यांचा एक शिष्य होता, अंब ऋषी नाव त्याचं नाव. हे अंब ऋषी जे होते हे अतिशय ज्ञानी होते आणि त्यातल्या ते दुर्वासांचे शिष्य होते. म्हटल्यानंतर काही प्रश्नच नव्हता. मग गुरु पेक्षा चेला थोडासा एक पाऊल पुढेच असतो नाही का. मग एकदा काय झालं, असंच वेदांतावरती काहीतरी चर्चा चाललेली होती. या चर्चेमध्ये गुरुचं मत खोडून काढण्याची जी प्राज्ञा होती ती अंबरीषींनी केली आणि याच्याने त्या दोघांमध्ये अतिशय वादंग निर्माण झाले. इतकं वादंग निर्माण झालं की दुर्वास ऋषींचा तो राग अगदी तुकोबाला जाणारा राग होता. त्यांना अतिशय संताप आला आणि त्यांनी अंबरीषींवरती सुदर्शन चक्र सोडलं. आता सुदर्शन चक्राच्या सोसरे इतकी तयारी अंबरीषींची नव्हती. अंबरीषी जे पळत 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 निघाले आणि ते जाऊन पोचले ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्मदेवाला आज्ञा केली, अशी विनंती केली, अरे मला वाचवा तुम्ही. ब्रह्मा म्हणाले की हे बा, हे माझी ताकद नाही आहे, हे माझ्या सोचण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही जा विष्णू लोकांमध्ये. विष्णू लोकांमध्ये गेले आणि विष्णू लोकांमध्ये गेल्यानंतर अंबरीषी विष्णूंना शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच माझे तारणहार आहात, तुम्हीच आता माझं याच्यापासून रक्षण करू शकता बरं. तेव्हा विष्णूंनी फक्त दुर्वास ऋषींकडे बघितलं आणि दुर्वास ऋषींनी ते सुदर्शन चक्र थांबवलं. पण दुर्वास ऋषी होते ते काही सोडून द्या म्हणणारे नव्हते काही. त्यांनी सांगितलं, जेव्हा म्हणे अंबरीषी तू आता इथून वाचला आहेस, पण तुला मी आता असा शाप देतो आहे की तुला प्रत्येक युगामध्ये तुला गर्भवासी व्हावं लागेल. तुला गर्भवास सोसावा लागेल. बरं म्हणाले.
त्यांच्या स्थायी तुला प्रत्येक जन्मामध्ये शरण जायचं आहे. तेव्हा ही भक्ती जी आहे ही तेव्हापासून आहे, अंबरीषींपासून. कृतयुगामध्ये हे अंबरीषी झाले भक्त प्रल्हाद. म्हणजे आपले जे तुकोबाराय आहे ते त्यावेळेला झाले भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हादांनी कोणाला शरण केले होते ते नरसिंहाला, बरोबर आहे ना. नरसिंह त्यांच्या याच्यामध्ये जे होते भक्त प्रल्हाद विष्णूला. आणि त्याच्यानंतरचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये ते त्रेतायुगामध्ये ते झाले अंगद. कोण झाले? अंगद. आणि अंगदांचे दैवत कोण होता? प्रभू श्रीराम. त्याच्यानंतर येतो द्वापार युग. द्वापार युगामध्ये हेच अंगद, हेच प्रल्हाद, हेच अंबरीषी द्वापार युगामध्ये झालेले आहे. बरोबर सांगतात, क्या बात आहे. हेच अंबरीषी इथे येऊन होता आहे आपल्या सगळ्यांना माहिती असलेले उद्धव. उद्धवाची भक्ती सगळेजण जाणत आहेत. हे उद्धव इथे येतात आणि हे श्रीकृष्णांना शरण जातात आणि त्या ठिकाणी त्यांची भक्ती तिथे पूर्ण होते. मग आता आला कलियुग. कलियुगामध्ये यांना 2 वेळा गर्भवासी व्हावं लागलं आहे. ते म्हणजे पहिलं म्हणजे संत नामदेव. संत नामदेव आणि त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके तुकोबाराय. अशा पद्धतीने हे तुकोबा अंबरीषींपासून अनंत युगायुगांपासून ते विष्णूची भक्ती करत आलेले आहे. आणि अशी भक्ती करत असणारे तुकोबाराय आपल्याला काय सांगता आहे? साधविना हरी जेणे हृदय मंदिरी. आपण सगळेजण एकदा म्हणूयात का? साधविना हरी जेणे हृदय मंदिरी, त्याची साफ करतो आणि पोत्यांमध्ये साठवतो, वाळवण करतो आणि ते आपण अशा डब्यांमध्ये आपण भरून ठेवतो. कागद करतो बरं ही साठवण आपण का करायची? साठवण कशासाठी करायची? आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी पुढे लागणार आहेत त्याच्यासाठी साठवण करायची आहे. तुकोबाराय सांगता आहे तुमच्या जन्माजन्मांच्या साठवणी करता या हरीला साठवायचं. जन्माजन्मांचं आपलं जे काही कर्म आहे ते सगळं बाजूला सारण्यासाठी हरी साठवायचं आहे. मग आता साठवण करायची आहे. बघा एक बाई असते घरामध्ये आवरत असते, ती बाहेर आवाज येतो, माई जरा दुसरे का
अहो माई, भिक्षा देता का जरा? ती बाई बाहेर येते, धान्य घेऊन येते आणि बघते. ती बघते, पण म्हणे, महाराज तुम्ही मला जर उपदेश करणार असाल तर मी तुम्हाला भिक्षा वाढते. मग आता साधू महाराज म्हणतात, बरं थांब जरा, मी 7 दिवसांनी तुझ्याकडे येतो, तेव्हा मी तुला उपदेश करेन. बरं, 7 दिवसांनी पुन्हा साधू महाराज येतात. आई भिक्षा देते का? हां, तर तुम्ही पहिले मला उपदेश करा, मग मी तुम्हाला देते. बरं ठीक आहे, हे बघ म्हणे, हे माझं भांडं आहे, या भांड्यामध्ये तू मला तुझं धान्य दे, मी लगेच उपदेश करतो. ती बाई बघते, अहो किती घाणेरडं भांडं आहे, इतके घाण भांड्यामध्ये तुम्ही घेणार आहात का भिक्षा? पहिले ते स्वच्छ करा. मग ते साधू महाराज म्हणतात, अगं माई हे बघ, माझ्याकडे ना कुठलंच साधन नाही आहे, तू आणते का करून स्वच्छ? बरं ठीक आहे. ती बाई आतमध्ये जाते आणि भांडं असं छान स्वच्छ करून बाहेर ठेवून येते. मग ते भांडं स्वच्छ करून तिने आणलं. आता महाराज हातामध्ये घेतात आणि दीक्षा घेतात. म्हणे आता मला उपदेश करा. मी केला म्हणे तुला उपदेश. म्हणे कसं काय? मला एक सांग म्हणे, तू भांडं स्वच्छ केलंस ना? हो. कुठून जास्त स्वच्छ करावं लागलं गं? ती म्हणे की वाचलं मी ते स्वच्छ जास्त कुठून करावं लागलं तुला? ती म्हणे आतून. बस आतून स्वच्छ करायचंय पहिले. बाहेरची आंघोळ रोजच करतो हो आपण. या आंघोळीला काय ठेवलेलं आहे? आतून स्वच्छता झाली पाहिजे. मग ज्या भांड्यामध्ये साठवण त्या भिक्षा द्यायची होती, ते भांडं इतकं जर स्वच्छ करावं लागलं तिला, या हृदयाच्या भांड्यामध्ये हरी साठवायचा आहे. हरी किती स्वच्छता करावी लागणार आहे, किती स्वच्छता. आणि हे तुकोबराज सांगता आहे की साठवणीला हरी जेणे हृदय मंदिरी. नुसता साठवायचा नाही आहे तो, त्या हृदयाला पहिले मंदिर करायचं आहे. मंदिर करणे एवढी सोपी गोष्ट नसते ना. कधी कधी 500 वर्ष लागून जातात. बरोबर आहे ना? कितीतरी पूर्व गैरसमजाचे ढाचे असतात, ते ढाचे पाडावे लागतात. पण ते ढाचे पाडण्यासाठी कितीतरी कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. हो, एवढे सगळं केल्यानंतर ही कोर्ट कचेरी मनातही करावी लागते ना. मनात कितीतरी जणांबद्दलचे, कितीतरी बाबतींबद्दलचे पूर्व गैरसमज असतात, हे बाजूला करावे लागतात. पहिले तर भगवंताविषयीचाच मनामध्ये हे असतो की संदेह असतो कितीतरी जणांच्या. अहो रामाचं भजन करा, रामाचं भजन करा असं सांगून लोक ऐकते. का करायचं रामाचं भजन? का बरं करायचं बरं रामाचं भजन? विज्ञानवादी लोक ना, हल्ली जी विज्ञानाचे विज्ञानवादी लोक आहेत. मग ज्या वेळेला मी रामाचं भजन का करायचं असं ज्यावेळेस विचारतात ना,
द्रव